मुंबईमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गृह विभागानं चांगलाच दणका दिलाय। धमकीच्या व्हिडिओची गंभीर दखल घेत या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय। आता जाऊया थेट घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे आता रस्ते जलमय झाले। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार बघायला मिळत होती। आता घाटकोपरमध्ये मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झालाय। मुंबईमध्ये घाटकोपर परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईतील घाटकोपर आणि आसपासच्या परिसरात पावसानं जोरदार पुनरागमन केलंय। आज सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या संततधारेमुळे रस्ते जलमय झालेत। याचा थेट फटका वाहतुकीला देखील बसलाय। अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। पावसामुळे नोकरदार आणि प्रवाशांची देखील मोठी तारांबळ उडाली आहे। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश गुजर यांनी। पाहूया। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत आज पावसाने दमदार हजेरी लावली आहे। आपण सध्या आहोत मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये। पावसामुळे घाटकोपर परिसरामध्ये वाहतूक विस्कळीत झाल्याचं दिसतंय। सकाळी मुंबईकर कामाला जाण्याच्या तयारीमध्ये असताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। ठिकठिकाणी काही भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याचं सुद्धा दिसतंय। कॅमेरा पर्सन बाबासाहेब कठारेंसह मी प्रथमेश गुजर, साम टीव्ही, मुंबई। आपण बघतोय घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील झाली आहे। घाटकोपरनंतर आता थेट जाऊयात पालघरमध्ये। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।